तर आज आम्ही निघालो होतो अटल बिहारी गार्डनला। खूप जास्त सुंदर आहे ते गार्डन। भारतरत्न अटल बिहारी गार्डन असं म्हटलं जातं। मग चला म्हटलं, तिथं खेळायलाही आहे मुलांना, खूप मस्त वाटतं, त्यामुळे आम्ही निघालो होतो। इथे बघा, समोरच त्या गार्डनच्या इथे असं खेळणी, मुलांसाठी खेळणी वगैरे, भाजीपाला सर्व काही आहे। पिंपरी चिंचवडमध्ये हे गार्डन आहे, खूप जास्त सुंदर आहे। इथे नंतर मला हे सगळेजण भेटले, खूप मस्त वाटलं ह्यांना भेटून, खूप जास्त छान वाटलं। त्यानंतर इथे तिकिटाला खूप जास्त मोठी रांग होती। मग सगळ्यात अगोदर तर तिकीट काढून घेतलं आणि मध्ये गेल्यानंतर का पिंपरी चिंचवड महानगरपालिका अटल बिहारी गार्डन असं या गार्डनचं नाव आहे। मुलांना खेळण्यासाठी खूप जास्त सुंदर आहे, खूप मस्त वाटतं। त्यानंतर आतमध्ये आम्ही अशी काही एंट्री केली, तिकीट वगैरे घेतलं आणि खूप जास्त सुंदर ही पूर्ण फॅमिली भेटली होती। खूप त्यांना भेटून खूप जास्त छान वाटलं। नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर इथे आम्ही असं आतमध्ये गेलो, खूप सुंदर आहे आणि रात्रीचं बघण्यासारखं तर खूप जास्त छान आहे। त्यानंतर इथे अशा सुंदर लाइटिंग वेगवेगळ्या कलरच्या बसवल्या आहेत। रात्री खूप जास्त सुंदर वाटतं आणि खूप जास्त रम्य असं वाटतं। रात्रीच्या ठिकाणी खूप म्हणजे खूप असं सुंदर सुंदर वेगवेगळ्या लाइटिंग तिथे असतात। इथे बघा मस्तपैकी। आणि इथे मला एक विशेष गोष्ट म्हणजे खूप आवडली। तिथे बघा असं ते एड्या बाबळीचं झाड आहे, खूप सुंदर, त्याला शेंगा लागलेल्या आहेत। इथे बघा समोर तुम्हाला दिसेलच, खूप जास्त छान असं गार्डनमध्ये वेगवेगळ्या निसर्गाची वेगवेगळी झाडं आणि एकदम रम्य असं वेगळंसं असेल ना, खूप जास्त छान वाटतं। ते बघा तिथं आहे, त्याला एड्या बाबळीच्या शेंगा असं म्हटलं जातं। गावाला ह्या शेंगांना शेळ्या खूप खातात आणि खूप जास्त म्हणजे आहे। आणि ते झाड इथे बघायला भेटलो, म्हणजे कुठेही ते झाड दिसत नाही अशा ठिकाणी इथे बघा हे भेटलं, दिसलं झाड आहे बघा, किती सारे शेंगा लागलेल्या आहेत त्याला। खूप सुंदर वाटत होतं, खूप मस्त। असं काही झाड असेल असं विचारही केला नव्हता। तर इथे नवीनच ओपन झालेलं आहे हे गार्डन आणि हे बघा, हे शेंगाचं झाड आहे, खूप सुंदर। नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो। ते बघा सुंदर असं गार्डन।